Everyone and welcome all on chemistry study channel Chemiluminescence. In this video we will study a point chemical properties of carboxylic acid. Previous काही व्हिडिओमध्ये आपण अल्डिहाइड अँड कीटोनचे केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी केला आहे. आता हा जो युनिट आहे अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड त्यामध्ये 3 मॉलिक्युल्स आहे. एक अल्डिहाइड कीटोन आणि थर्ड आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. तर जे कार्बोक्सिलिकचे केमिकल प्रॉपर्टीज आहे ते आपण या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. लेट्स सी द फर्स्ट प्रॉपर्टी ॲसिडिक कॅरेक्टर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. म्हणजे आपल्याला यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडचा ॲसिडिक कॅरेक्टर कशामुळे आहे, का कार्बोक्सिलिक ग्रुप असलेले मॉलिक्युल्सला ॲसिड असं म्हटलं जातं हे स्टडी करायचं आहे. बेसिकली आपल्याला एखाद्या मॉलिक्युलला किंवा मॉलिक्युल्सला जेव्हा कॅटेगराईज करायचं असेल तेव्हा आपण 3 कॅटेगरीमध्ये त्यांना डिवाईड करत असतो. वेगवेगळ्याही मेथड्स आहे पण नॉर्मली आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड करत असतो. एक ॲसिड, बेस अँड थर्ड वन इज ए न्यूट्रल. लॅबोरेटरीमध्ये त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी काही टेस्ट घेतल्या जातात. त्या टेस्टवरून आयडेंटिफाय केलं जातं की वेदर जो कंपाऊंड आहे तो ॲसिड आहे, बेस आहे का न्यूट्रल आहे. लाईक तिथं लिटमस पेपर यूज केलं जातं. ब्ल्यू लिटमस असेल, रेड लिटमस असेल किंवा पीएच पेपर यूज केलं जातं. पीएच पेपरवरून आपण आयडेंटिफाय करतो की पीएच काय आहे. मग त्या पीएचवरून ठरवलं जातं जर पीएच 0 अँड 7च्या मध्ये असेल तर इट इज ॲसिडिक इन नेचर. जे 7 असेल तर इट इज न्यूट्रल. 7 आणि 14च्या मध्ये जर असेल तर इट इज बेसिक इन नेचर. सिमिलरली युनिव्हर्सल इंडिकेटर म्हणूनही काही सोल्युशन्स असतात. पीएच मीटर म्हणून ॲपरेटस आहे. त्या ॲपरेटसच्या हेल्पनी आपण पीएच फाइंड करून ॲसिड, बेस किंवा न्यूट्रल हा नेचर फाइंड आउट करू शकतो. बट थेरॉटिकली जेव्हा आपल्याला फाइंड करायचं असेल एखाद्या कंपाऊंडचं का ॲसिड आहे, बेस आहे का न्यूट्रल आहे त्यावेळेला आपण 3 थेरीजचा यूज घेत असतो किंवा त्या 3 थेरीज आपल्याला हेल्प करतात. त्या 3 थेरी आपण स्टडी केल्या आहे 11th. फर्स्ट वन इज अरेनिस थेरी, देन ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी अँड थर्ड वन इज ए लेविस थेरी. अरेनिस थेरी काय सांगते, दोज कंपाऊंड विच प्रोड्यूस H+ आयन इन देअर ॲक्वेस सोल्युशन आर ॲसिड अँड दोज कंपाऊंड विच प्रोड्यूस OH- आयन इन देअर ॲक्वेस सोल्युशन आर बेसिस. म्हणजे जे कंपाऊंड H+ आयन प्रोड्यूस करतात ॲक्वेस सोल्युशन तयार केल्यानंतर किंवा त्यांच्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये ते ॲसिड असतात आणि जे OH- प्रोड्यूस करतात ते बेस असतात. ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी काय सांगते का जे कंपाऊंड प्रोटॉन डोनेट करतात, प्रोटॉन म्हणजे हायड्रोजन डोनेट करतात ते ॲसिड असतात आणि जे प्रोटॉन ॲक्सेप्ट करतात म्हणजे हायड्रोजन ॲक्सेप्ट करतात ते बेस असतात. सिमिलरली लेविस थेरी काय सांगते का दोज कंपाऊंड विच डोनेट इलेक्ट्रॉन ते बेस असतात आणि जे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात ते ॲसिड असतात. आपल्याला हेच क्रायटेरिया जे आहे किंवा हेच थेरी आहे यांच्या हेल्पने कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिक कॅरेक्टर हे बघायचं आहे. तर कार्बोक्सिलिक ॲसिड जो आहे किंवा कोणाचाही ॲसिडिक कॅरेक्टर जर फाइंड करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचा जनरल फॉर्म्युला हे माहीत असायला पाहिजे. आणि आपल्याला माहीत आहे कार्बोक्सिलिक ॲसिडचा जनरल फॉर्म्युला काय आहे, RC+OH. कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल कार्बनला एका बाजूला R ग्रुप अटॅच आहे. R ग्रुप अलिफॅटिकही असू शकतो किंवा अरोमॅटिकही असू शकतो आणि दुसऱ्या बाजूला OH ग्रुप आहे म्हणजे ऑक्सिजन त्याला हायड्रोजन अटॅच आहे. जेव्हा कार्बोक्सिलिक ॲसिडचा आयोनायझेशन केलं जातं किंवा त्याचं ॲक्वेस सोल्युशन तयार केलं जातं त्यावेळेला जो हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच आहे तो डिसॉसिएट होऊन जातो, तो रिमूव्ह होऊन जातो. आणि बिकॉज ऑफ दॅट अरेनिस थेरी काय सांगते का जे H+ आयन प्रोड्यूस करतात ते ॲसिड असतात. म्हणजे अकॉर्डिंग टू अरेनिस थेरी कार्बोक्सिलिक ॲसिड काय झाला, ॲसिड. सिमिलरली ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी काय सांगते का जे प्रोटॉन डोनर असतात म्हणजे हायड्रोजन डोनर असतात तो डिसॉसिएट झाला म्हणजे तो डोनेट होतोय. इट मीन्स दॅट अकॉर्डिंग टू ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी कार्बोक्सिलिक ॲसिड काय झाला, ॲसिड झाला आहे. इथंही स्टेटमेंटमध्ये तेच दिलं आहे. इन ॲक्वेस सोल्युशन द हायड्रोजन ॲटम इन OH ऑफ कार्बोक्सिल ग्रुप डिसॉसिएट ॲज प्रोटॉन अँड कार्बोक्सिलेट आयन इज फॉर्म ॲज दी कॉन्जुगेट बेस. म्हणजे जेव्हा कार्बोक्सिलिक ॲसिडचा ॲक्वेस सोल्युशन तयार केलं जातं, हिअर यू कॅन सी इन इक्वेशन हा कार्बोक्सिलिक आहे आणि त्याचं ॲक्वेस सोल्युशन तयार करायचं आहे म्हणजे सोल्युशन तयार करायचं आहे ॲज अ वॉटर सॉल्वंट म्हणून यूज करायचं आहे. हिअर इट इज ॲडिशन ऑफ वॉटर प्लस H2 लिहिलं आहे. तर यानंतर काय तयार होतो, हा जो हायड्रोजन आहे दिस वन इज गेट डिसॉसिएटेड, तो डिसॉसिएट होऊन जातो ॲज अ प्रोटॉन म्हणून तो डिसॉसिएट होतो, रिमूव्ह होतो आणि प्रोड्यूस कार्बोक्सिलेट आयन. याच्यापासून काय मिळतं आपल्याला, कार्बोक्सिलेट आयन. दिस कार्बोक्सिलेट आयन इज नथिंग बट दी कॉन्जुगेट बेस. तो कॉन्जुगेट बेस म्हणून कार्बोक्सिलेट आयन तयार होतो. वॉटर जो आहे त्याने हा हायड्रोजन पिकअप केला आहे म्हणजे रिमूव्ह केला आहे, दॅट मीन्स ॲक्सेप्ट केला आहे. हिअर इट ॲक्ट ॲज अ बेस अँड हा डोनेट करतो म्हणजे हा ॲक्टिंग ॲज ए ॲसिड अकॉर्डिंग टू अरेनिस थेरी और ब्रॉन्स्टेड-लॉरी थेरी. आणि त्याच्यापासून काय तयार झालं आहे, कार्बोक्सिलेट आयन अँड H3O+ हे तयार झालं आहे. तर सेकंड थिंग काय येते का हा जो ॲसिड आहे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे तो का हायड्रोजन डोनेट करतो, काय गरज आहे त्याला हायड्रोजन डोनेट करायची. तर रिमेंबर वन थिंग,
जेव्हा कधी काही परफॉर्म होत असेल, एखादा बॉन्ड फॉर्म होत असेल किंवा बॉन्ड ब्रेक होत असेल, तर मॉलिक्यूलचा बॉन्ड फॉर्मेशन किंवा बॉन्ड ब्रेकिंगचा जो रिझन असतो त्याचे बिहाइंडचा, दॅट इज टू ॲक्वायर स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी ॲक्वायर करणं हा त्याचा रिझन असतो. ह्युमन नेचरमध्येही तेच आहे. आपणही मेहनत करतो किंवा काही काम करत असेल, तर त्याचं रिझन काय आहे? टू ॲक्वायर स्टॅबिलिटी. तुम्ही एज्युकेशन घेताय, एज्युकेशनचं काय रिझन आहे तुमचा? का आपल्याला पुढे जाऊन कुठेतरी एक करियर घडवायचं आहे, त्याच्यासाठी आपण ही तयारी करतो. आणि ते करियर कशासाठी? टू अर्न मनी. डेफिनेटली काही जणांचं मनी अर्न करणे, लाईफमध्ये काहीतरी स्टॅबिलिटी ॲक्वायर करणं, मनीपेक्षा स्टॅबिलिटी ॲक्वायर करणं हा आपला रिझन आहे. सिमिलरली केमिकलमध्येही तसाच रिझन असतो, टू ॲक्वायर स्टॅबिलिटी. तर हे जे कार्बोक्सिलेट आयन आहे, दॅट इज द स्टेबल कंपाऊंड. वाय इट इज स्टेबल? ड्यू टू द रेझोनन्स. कार्बोक्सिलेट आयन इज रेझोनन्स स्टॅबिलाइज बाय टू इक्वॅलेंट रेझोनन्स स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये रेझोनन्स आहे आणि त्या रेझोनन्समुळे कार्बोक्सिलेट आयन हा स्टेबल आहे. म्हणून जो कार्बोक्सिलिक ॲसिड तो इझिली हायड्रोजन डोनेट करून टाकतो आणि जो जितक्या लवकर हायड्रोजन डोनेट करत असेल तो तितका स्ट्रॉंग ॲसिड. तर आता याची स्टॅबिलिटी आपण बघूया विथ द हेल्प ऑफ रेझोनन्स. रेझोनन्स काय असतं? इट इज नथिंग बट द डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन. जे इलेक्ट्रॉन असतात त्यांचं डिलोकलाइज होणं, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती शिफ्ट होणं, त्याला डिलोकलायझेशन म्हटलं जातं. आणि जेव्हा पाय इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होतात, डबल बॉन्डमध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो, एक पाय बॉन्ड असतो, ते जेव्हा डिलोकलाइज होत असतात त्यांना रेझोनन्स म्हटलं जातं. हिअर इन दिस मॉलिक्यूल यू कॅन सी दॅट हा जो कार्बोक्सिलेट आयन आहे त्यालाच ओपन करून असं लिहिलं आहे. इथं ऑक्सिजनवरती निगेटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज पुढे शिफ्ट झाला आहे, त्यामुळे कार्बनचे टोटल 5 बॉन्ड होतील, कारण इथं डबल बॉन्ड तयार होईल. आणि हा डबल बॉन्ड तयार झाला म्हणजे टोटल 5 बॉन्ड, विच इज नॉट पॉसिबल. कार्बन स्टॅबिलिटी त्याची लेस होऊन जाईल, तो डिस्टेबल होऊन जाईल, म्हणून हे डबल बॉन्डचे इलेक्ट्रॉन आहे ते पुढे शिफ्ट होतात. त्यामुळे इथं इट इज सिंगल बॉन्ड आणि इट हॅविंग ए नेगेटिव्ह चार्ज. इथं नेगेटिव्ह चार्ज दिलेला आहे. हिअर यू कॅन सी असे 2 स्ट्रक्चर त्याचे तयार होतात. ॲक्च्युली दिस वन इज ए सिंगल बॉन्ड आणि हिअर इट इज ए डबल बॉन्ड. दोन्ही स्ट्रक्चर जर ऑब्झर्व केले तुम्ही तर दोन्ही स्ट्रक्चर सेम आहे, इक्विव्हॅलेंट आहे. आणि त्याचा हा रेझोनन्स हायब्रिड ड्रॉ केला, म्हणजे दोघांचा कंबाईन करून हा एक स्ट्रक्चर आहे. इट मीन्स व्हॉट? इट मीन्स दॅट हा जो नेगेटिव्ह चार्ज आहे तो ऑक्सिजन, कार्बन आणि ऑक्सिजन इथं शिफ्ट होतोय, किंवा ऑक्सिजन, कार्बन, ऑक्सिजन असं या जागेवरून या जागेवरती असं कंटिन्युअसली डिस्प्लेस होतंय. दॅट्स वाय हा जो कार्बोक्सिलिक आयन आहे इट इज स्टेबल, अँड दॅट्स वाय दिस कार्बोक्सिलिक ॲसिड इज इझिली डोनेट इट्स प्रोटॉन. होप यू अंडरस्टूड का कार्बोक्सिलिक ग्रुप असलेले जे कंपाऊंड्स आहे ते यांचा नेचर ॲसिडिक का असतो. नेक्स्ट पॉईंट आहे दॅट इज द इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. जे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आहे त्यांचा ॲसिडिटीवरती काय इफेक्ट होतो? वेदर ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इज गोज टू इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. आता हे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट कुणाचे किंवा इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे काय? तर बेसिकली हे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आर ग्रुप दाखवतात. जे अरोमॅटिक किंवा अलिफॅटिक ग्रुप आहे ना, जे आर ग्रुप आहे तो अरोमॅटिक असेल किंवा अलिफॅटिक असेल, ते ग्रुप इलेक्ट्रॉनिक इफेक्ट दाखवतो. मग ते कोणते इलेक्ट्रॉनिक इफेक्ट दाखवतात? तर देर आर 2 इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. वन इज ए इंडक्टिव्ह इफेक्ट, अनदर वन इज ए रेझोनन्स इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट पुन्हा 2 टाईप्स आहे. एक प्लस आय इफेक्ट, एक आहे मायनस आय इफेक्ट. प्लस आय म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इंडक्टिव्ह इफेक्ट, मायनस आय म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. रेझोनन्स इफेक्ट ही 2 टाईप्स आहे. एक आहे प्लस आर इफेक्ट आणि दुसरा आहे मायनस आर इफेक्ट. दॅट मीन्स इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आता जे आर ग्रुप असतात ते वेगवेगळे असतात. ऑल द कार्बोक्सिल ॲसिड डू नॉट हॅव द सेम पीके व्हॅल्यू. द स्ट्रक्चर और नेचर ऑफ आर इन RCOH हॅज इफेक्ट ऑन द ॲसिड स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. इट मीन्स व्हॉट? का जे आर ग्रुप असतात कार्बोक्सिलिक ॲसिडमधले ते वेगवेगळे असतात. त्यांचा नेचर स्ट्रक्चर हा वेगळा असतो. तर ऑब्वियसली त्यांचा नेचर स्ट्रक्चर वेगळा आहे तर त्यांचा इफेक्टही काय असणार आहे? वेगवेगळा असणार आहे. त्याचा ॲसिडिक स्ट्रेंथवरती इफेक्ट होतो. आणि प्रत्येक आर ग्रुप वेगळा आहे, म्हणजे प्रत्येक जो कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्याची PKA व्हॅल्यू काय असणार आहे? वेगवेगळी असणार आहे. आता इथं PK व्हॅल्यू आली. ही PK व्हॅल्यू काय? तर मे बी तुम्ही 11th स्टडी केलं असेल. PK व्हॅल्यू ही एक न्यूमरिकल पॅरामीटर आहे टू शो ॲसिडिटी ऑफ द कंपाऊंड. K मीन्स डिसॉसिएशन कॉन्स्टंट असतो आणि त्यावरून ही PK व्हॅल्यू 12thमध्येही तुम्ही स्टडी केलं असेल. हे PK व्हॅल्यू प्रत्येकाचा आर ग्रुप वेगळा आहे तर PK व्हॅल्यू वेगळी आहे. इन शॉर्ट असं सांगायचं आहे का प्रत्येकाची ॲसिडिटी ही वेगवेगळी असते, कारण प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये असणारा आर ग्रुप हा काय असतो? वेगवेगळा असतो. इफेक्ट ऑफ सबस्ट्युएंट ऑन द ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. तेच टर्म इथं सांगितले का जे सबस्ट्युएंट आहे, सबस्ट्युएंट म्हणजे आर ग्रुप आहे, ते त्यांचा ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडवरती काय इफेक्ट आहे? तर देर आर 2 काइंड्स ऑफ सबस्ट्युएंट. एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल, एक इलेक्ट्रॉन डोनर असेल. इथं दिलं आहे. यू कॅन सी इट हिअर.
EWG is nothing but it is electron withdrawing group and EDG means electron donating group. हा कार्बोक्सिलेट आयन आहे, रेझोनन्स हायब्रिड दाखवलं इथं. हे दोन्ही रेझोनन्स हायब्रिड आहे. फक्त काय दिलंय, एक EWG म्हणजे इमॅजिन करा इथं विड्रॉअर ग्रुप प्रेझेंट आहे, इथं डोनर ग्रुप प्रेझेंट आहे. आता या दोघांमध्ये कुणाची ॲसिडिटी जास्त आहे आणि कुणाची ॲसिडिटी कमी आहे, किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप असेल तेव्हा ॲसिडिटी इन्क्रीज होते का डिक्रीज होते, डोनर ग्रुप असेल तर ॲसिडिटी इन्क्रीज होते का डिक्रीज होते, हे आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यासाठी हा रेझोनन्स हायब्रिड जो आहे किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे त्याला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट असतील, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे ते काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करतायत त्या कार्बोनिल कार्बनकडे. इथं तुम्हाला ॲरो दिसतंय, दिस ॲरो इज इन दिस वे, या वेमध्ये ॲरो म्हणजे काय, ते जे ग्रुप अटॅच आहेत त्यांच्याकडून इलेक्ट्रॉन कुठं जात आहेत, कार्बोनिल कार्बनकडे शिफ्ट होत आहेत, कारण ते इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप आहे. तर आता इथं ऑलरेडी काय निगेटिव्ह चार्ज दिसतोय आपल्याला, म्हणजे इलेक्ट्रॉनचा फ्लो चालू इथं वरून खाली असं रेझोनन्समध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत इथं. आता हे इथं निगेटिव्ह चार्ज आहे, येणाराही काय इलेक्ट्रॉन आहे, इलेक्ट्रॉनचा चार्ज काय असतो निगेटिव्ह, म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज इकडून येतोय प्लस त्याच्याकडेही निगेटिव्ह चार्ज आहे. तर निगेटिव्ह या दोघांचा काय होईल, रिपल्शन होणार आहे. रिपल्शन झाला म्हणजे हा जो आयन आहे त्याची स्टॅबिलिटी काय होईल, ॲटोमॅटिकली त्याची स्टॅबिलिटी डिक्रीज होईल, म्हणजे तो डिस्टेबल होईल. आणि डिस्टेबल झाला की इट इज वीक ॲसिड, त्याची ॲसिडिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. स्टॅबिलिटी डिक्रीज झाली, ॲसिडिटी डिक्रीज झाले. हे कधी, जेव्हा इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप प्रेझेंट असतील. आणि ते कशामुळे होते हे आत्ताच आपण बघितलं, कारण इलेक्ट्रॉन इथूनही शिफ्ट फ्लो होत आहेत आणि इथंही इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. ड्यू टू दॅट रिपल्शन क्रिएट होतो आणि डिस्टॅबिलिटी येते. इन कॉन्ट्रास्ट विथ दिस, जर इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप असतील तिथे निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन क्लाउड इथं प्रेझेंट आहे, इलेक्ट्रॉन शिफ्ट होत आहेत, म्हणजे ऑलरेडी तिथं खूप सारे इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्यांना इथं इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारा जर ग्रुप असेल तर याची स्टॅबिलिटी काय होते, इन्क्रीज होते. स्टॅबिलिटी इन्क्रीज झाली तर ॲटोमॅटिकली जी ॲसिडिक स्ट्रेंथ आहे तीही काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. तर तुम्हाला यामध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप, मोर स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस अँड ॲसिडिटी इन्क्रीजेस. रिव्हर्स ऑफ दिस, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट असेल तर कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी डिक्रीज होते, म्हणजे डिस्टॅबिलायझिंग द कॉन्जुगेट बेस अँड डिक्रीज द ॲसिडिटी ऑफ कंपाऊंड. तर डोनर आर ग्रुप कोणते आहे हे बघायचे, आर ग्रुपचा नेचर बघायचा, आर ग्रुप डोनर आहे का विड्रॉवर आहे, आणि मग त्यावरून फाइंड करायचं का जे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे त्याची स्टॅबिलिटी काय असेल किंवा त्याची ॲसिडिटी काय असणार आहे. लेट्स सी हिअर. आता जे विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पलच बघू आपण का डोनर ग्रुप कोणकोणते आणि विड्रॉअर ग्रुप कोणकोणते आहे. तर जे हॅलोजन्स आहे पिरियॉडिक टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे ग्रुप 17मध्ये जे एलिमेंट्स प्रेझेंट आहे दे ऑल आर आहे हॅलोजन्स, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. पूर्ण पिरियॉडिक टेबलमध्ये असलेल्या एलिमेंट्स बरोबर त्यांचा जर कंपॅरिझन केला तर दे आर मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स, म्हणजे त्यांची टेंडन्सी काय असते, टू पुल अ शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ते काय करत असतात, जे इलेक्ट्रॉन शेअर केलेले इलेक्ट्रॉन असतात ना बॉन्डमध्ये त्यांना स्वतःकडे पुल करत असतात, म्हणजे त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे. दे मायनस आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉअर इफेक्ट ते एक्झर्ट करत असतात, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट प्रेझेंट आहे. तर ऑब्वियसली आपण आत्ताच बघितलं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल तर जी ॲसिडिटी ते काय असणार आहे, जास्त असणार. इथं तुम्ही बघू शकता स्ट्रक्चरमध्ये दिलं आहे, एक्स ग्रुप हा सिम्बॉल आहे हॅलोजनसाठी, मग ते आयदर फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल, आणि ते CH2 ग्रुपला अटॅच आहे. आणि जो ॲरो दिसत आहेत आपल्याला त्या ॲरो कोणाच्या डिरेक्शनमध्ये, त्या हॅलोजनच्या डिरेक्शनमध्ये जात आहेत, म्हणजे काय का जे इलेक्ट्रॉन आहे त्या हॅलोजनकडे पुल होत आहेत, जे इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप दाखवतो तो हॅलोजन. आता जर वेगवेगळे जर हॅलोजन्स प्रेझेंट असतील तर त्यांचा काय प्रेझेंट आहे, तर जेवढी जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तेवढी जास्त स्टॅबिलिटी आणि ॲटोमॅटिकली तेवढी जास्त ॲसिडिटी. आता ॲसिडिटी आणि PK व्हॅल्यूचा रिलेशन आपल्याला इथं बघायचं आहे, जेवढी जास्त ॲसिडिटी तेवढा कमी PK हे व्हॅल्यू, हेही लक्षात ठेवा. तर विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल आपण बघूया. यू कॅन सी इट हिअर दॅट हिअर फर्स्ट मॉलिक्युल इज monofluoroacetic acid, this one is a monochloroacetic acid, bromoacetic acid, iodoacetic acid, it is a acidic acid. तर हे जे फर्स्ट जे 4 मॉलिक्युल आहे त्या प्रत्येकामध्ये हॅलोजन ॲटम प्रेझेंट आहे. जो लास्ट वन आहे इट इज सिम्पल ॲसिडिक ॲसिड, तिथं मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. मिथिल ग्रुपचा नेचर काय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग नेचर आहे, त्यामुळे इथला जो PK व्हॅल्यू तो सगळ्यात जास्त आहे. आणि हे जे आयोडीन टू फ्लोरीन आहे ते जी व्हॅल्यू आहे ती डिक्रीज होत चालली आहे. का डिक्रीज होत चालली आहे, बिकॉज फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि आयोडीन इज अ लीस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह, म्हणजे हा फ्लोरीन जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतो. जेवढी जास्त विड्रॉईंग नेचर असेल तेवढी ॲसिडिटी जास्त असणार आहे, तेवढा PK व्हॅल्यू काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे आउट ऑफ ऑल दिस कंपाऊंड फ्लोरोॲसिटिक ॲसिड इज मोर ॲसिडिक अँड ॲसिडिक ॲसिड इज लिस्ट ॲसिड.
तर होप तुम्हाला समजलं असेल हा पॉईंट. इथं डोनेटिंग ग्रुप जेवढे असतील तेवढी ॲसिडिटी जास्त आणि डोनेटिंग ग्रुप असेल तर तेवढा पीके व्हॅल्यू जास्त आणि ॲसिडिटी कमी. आणि विड्रॉअर ग्रुप जर प्रेझेंट असतील तर पीके व्हॅल्यू कमी आणि ॲसिडिटी जास्त. पीके प्लस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही टर्म ही बघायची. जेवढी जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तेवढा जास्त विड्रॉ करेल तो, तेवढा जास्त मायनस हा इफेक्ट आणि तेवढी जास्त ॲसिडिटी. नेक्स्ट, मोर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग सबस्टिट्यूएंट हायर इज द ॲसिड स्ट्रेंथ. जेवढे जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप असतील तेवढी जास्त काय असणार आहे, ॲसिडिटी असणार आहे. हिअर यू कॅन सी दॅट हिअर ओनली 1 क्लोरीन इज प्रेझेंट, देर आर 2 क्लोरीन, हिअर इट इज ए 3 क्लोरीन, ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड आहे. जेवढे जास्त विड्रॉअर ग्रुप तेवढी जास्त ॲसिडिटी आणि तेवढी कमी पीके व्हॅल्यू. म्हणजे ही जी ॲसिडिटी आहे ही या वेमध्ये इन्क्रीज होत चालली. जास्त ॲसिडिक कोणता आहे, ट्रायक्लोरो. लेस ॲसिडिक कोणता आहे, मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड आहे आणि त्याची पीके व्हॅल्यू काय आहे, जास्त आहे. ओके, नेक्स्ट रिमेंबर, पुन्हा तेच स्टेटमेंट इथं दिलं आहे. लोअर के व्हॅल्यू वीकर ॲसिड, हायर के व्हॅल्यू स्ट्रॉंगर ॲसिड. आता ही जी के व्हॅल्यू आणि पी के व्हॅल्यू काय आहे, तर के व्हॅल्यू इज नथिंग बट दी डिसॉसिएशन कॉन्स्टंट. दोन्ही न्यूमरिकल पॅरामीटर आहे ॲसिडला ॲसिडिक स्ट्रेंथला एक्सप्रेस करण्यासाठी. आता ही जी के व्हॅल्यू आणि पी के व्हॅल्यू आहे ते एकमेकांना काय अपोजिट आहे. के व्हॅल्यू लोअर असेल तर पी के व्हॅल्यू हायर असते, के व्हॅल्यू हायर असेल तर पी के व्हॅल्यू लोअर असते. बट रिमेंबर वन थिंग, जेव्हा के व्हॅल्यू लोअर असते तेव्हा ॲसिडिटीही लोअर असते म्हणजे वीक ॲसिड असतो. आणि जेव्हा त्या टायमिंगला पी के व्हॅल्यू काय असते, हायर असते. म्हणजे यू हॅव टू बी रिमेंबर वन थिंग दॅट के के ए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲसिडिटी अँड पी के ए इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲसिडिटी. जेव्हा तुम्हाला क्वेश्चन दिले जातात ना एक्झाममध्ये का समटाईम पी के व्हॅल्यू दिली असते, समटाईम के व्हॅल्यू दिली असते, तर त्या टायमिंगला कन्फ्युजन नाही करायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं, बघायचं दिलेली व्हॅल्यू काय, के व्हॅल्यू आहे का पी के व्हॅल्यू. जर के व्हॅल्यू असेल तर जेवढी जास्त के व्हॅल्यू तेवढी जास्त ॲसिडिटी, आणि जर पी के व्हॅल्यू दिली असेल तर जेवढी जास्त पी के व्हॅल्यू तेवढं कमी ॲसिडिक. त्या वेमध्ये मग ऑर्डर लावायची का दिलेले कंपाऊंडला काय दिलं आहे, डाटा काय प्रोव्हाइड केलेला आहे. नेक्स्ट, ॲसिडिटी ऑफ अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. आता जे बघितलं आपण दॅट आर ऑर रिलेटेड टू दी अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. आता आपल्याला अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड बघायचं आहे. अरोमॅटिक म्हणजे बेन्झीन रिंग आणि त्याच्यावरती जर कार्बोक्सिलिक ग्रुप अटॅच असेल तर त्याला अरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड असं म्हटलं जातं. तर द sp2 हायब्रिड कार्बन ऑफ अरोमॅटिक रिंग एक्झर्ट्स इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट, दॅट इज -I इफेक्ट, विच इज स्टॅबलाइज द कॉन्जुगेट बेस अँड इन्क्रीज द ॲसिड स्ट्रेंथ ऑफ अरोमॅटिक ॲसिड. बेन्झीन रिंगचा जो कार्बन आहे ते sp2 हायब्रिड असतात, कारण कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्यामुळे. आणि त्या sp2 हायब्रिड ॲटमला कार्बोक्सिलिक ग्रुप हा अटॅच असतो. आणि sp2 हायब्रिड कार्बनचा नेचर काय आहे, इट इज इलेक्ट्रॉन विड्रॉअर. तो -I इफेक्ट दाखवतो. इलेक्ट्रॉन विड्रॉअर असेल तर ॲटोमॅटिकली कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी इन्क्रीज झाली म्हणजे ॲसिडिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. तर दॅट्स वाय अरोमॅटिक ॲसिड्स आर मोर ॲसिडिक. इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप जर आता ती जी रिंग आहे त्याच्यावरती जर सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतील तर त्या सबस्टिट्यूएंटमध्ये पुन्हा 2 टाईप्सचे सबस्टिट्यूएंट, इलेक्ट्रॉन विड्रॉअर अँड इलेक्ट्रॉन डोनर. तर इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप लाईक क्लोरीन, सायनाइड अँड नायट्रो इन्क्रीज द ॲसिडिटी ऑफ सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड, while electron donating group like CS3, OH, OCS3 and NH2 decrease the acidity of substituted benzoic acid. म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप जर असतील, एक्झाम्पल ही दिलं इथं क्लोरीन, सायनाइड, नायट्रोसारखे, तर जे कॉन्जुगेट बेस आहे त्यांची स्टॅबिलिटी इन्क्रीज होते आणि बेन्झोइक ॲसिडची ॲसिडिटी इन्क्रीज होते. बट इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर बेन्झीन रिंगवरती प्रेझेंट असतील लाईक मिथिल ग्रुप, हायड्रॉक्झिल ग्रुप, OCS3 ग्रुप, NH2 ग्रुप म्हणजे अमाइन ग्रुप, तर त्या टायमिंगला स्टॅबिलिटी जी आहे कॉन्जुगेट बेसची ती डिक्रीज होते आणि ॲटोमॅटिकली ॲसिडिटी काय होत जाते, डिक्रीज होत जाते. हिअर यू कॅन सी द एक्झाम्पल. इन एक्झाम्पल द मिडल वन इज ए सिम्पल बेन्झोइक ॲसिड ज्याच्यावरती कोणताही सबस्टिट्यूएंट प्रेझेंट नाही आहे रिंगवरती. त्याची पी के व्हॅल्यू आहे 4.2. आता याच्याशी कंपेअर करायचे बाकीचे 2 मॉलिक्युल्सला. फर्स्ट मॉलिक्युल आहे पॅरा नायट्रो बेन्झोइक ॲसिड किंवा 4 नायट्रो बेन्झोइक ॲसिड. म्हणजे पॅरा पोझिशनवरती नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे. नायट्रो ग्रुप हा -I इफेक्ट दाखवतो म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो आणि त्यामुळे हा जो कंपाऊंड आहे दॅट इज पॅरा नायट्रो किंवा 4 नायट्रो बेन्झोइक ॲसिड त्याची ॲसिडिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पी के व्हॅल्यू इज 3.41 ॲज कम्पेअर टू बेन्झोइक ॲसिड इट इज मोर ॲसिडिक. द थर्ड कंपाऊंड आहे तो आहे पॅरामिथिल किंवा 4 मिथिल बेन्झोइक ॲसिड. त्याचे पॅरा पोझिशनवरती मिथिल ग्रुप अटॅच आहे. मिथिल ग्रुप हा +I इफेक्ट दाखवतो म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप दाखवतो. ऑटोमॅटिकली हा जो कॉन्जुगेट बेस आहे त्याची स्टॅबिलिटी डिक्रीज होईल. दॅट्स वाय इट इज ए लेस ॲसिडिक म्हणून त्याची पी के व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे 4.4.
4 म्हणजे तिघांची जर ऑर्डर आपल्याला लावायची असेल तर सगळ्यात ॲसिडिक आहे इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप असलेला बेन्झोइक ॲसिड म्हणजे 4 नायट्रोबेन्झोइक ॲसिड, त्यानंतर बेन्झोइक ॲसिड आणि त्यापेक्षाही कमी म्हणजे सगळ्यात कमी आहे 4 मिथिल बेन्झोइक ॲसिड. नेक्स्ट पॉईंट एक प्रॉब्लेम दिला आहे. अल्कोहोल, फिनॉल अँड कार्बोक्सिलिक ॲसिड कॅन अंडरगो आयनायझेशन ऑफ OH बॉन्ड टू गिव्ह अवे प्रोटॉन that is H+, yet they have different pK value which are 16, 10 and 4.5 respectively. Explain. 3 मॉलिक्यूल दिले अल्कोहोल, फिनॉल अँड कार्बोक्सिलिक ॲसिड आणि असं सांगितलं गेलं हे तिन्ही मॉलिक्यूल आयनायझेशन केल्यानंतर H+ आयन डोनेट करतात आणि आपण ऑलरेडी बघितलं H+ आयन डोनेट करतात म्हणजे दे ऑल आर ए ॲसिडिक नेचर म्हणजे ते तिन्ही ॲसिड आहे. ते तिन्ही ॲसिड आहे तरी त्यांची पीके व्हॅल्यू ही वेगवेगळी आहे असं क्वेश्चन आहे. बेसिकली त्यांना काय सांगायचं आहे अल्कोहोल, फिनॉल आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हे तिन्ही ॲसिड असून प्रत्येकाची ॲसिडिटी ही वेगवेगळी आहे. त्यापैकी कार्बोक्सिलिक ॲसिड सगळ्यात जास्त ॲसिडिक आहे कारण त्याची पीके व्हॅल्यू सगळ्यात कमी दिली आणि अल्कोहोलची ॲसिडिटी सगळ्यात कमी आहे कारण त्याची पीके व्हॅल्यू सगळ्यात जास्त दिली आहे. तर असं जेव्हा कंपॅरिझन असेल का कोणाची पीके व्हॅल्यू जास्त काय, कोणाची पीके व्हॅल्यू कमी काय किंवा एखादा जास्त ॲसिडिक काय, कमी ॲसिडिक काय, तर त्यावेळेला काय करायचं फर्स्ट थिंग त्यांचा जो कॉन्जुगेट बेस आहे त्याची स्टॅबिलिटी बघायची आहे आणि अनदर थिंग इज दॅट कोणकोणते ग्रुप तिथे अटॅच आहे ते बघायचं आहे. तर इथं जनरल फॉर्म्युलेज दिले आपल्याला AR असं दिलं आहे. तर म्हणून आपण डिफाईन नाही करू शकत का डोनर ग्रुप आहे का विड्रॉअर ग्रुप आहे. या टायमिंगला आपण फक्त काय करणार त्यांचं जे कॉन्जुगेट बेस आहे ते ड्रॉ करून त्यांची स्टॅबिलिटी आपण चेकआउट करू शकतो. The pK value indicate acid strength. Lower the pK value, strong the acid. Alcohol, phenol and carboxylic acid have different pK value. It indicates that their acid strength are different. This is because the resulting conjugate base are stabilized to different extent. तेच सांगितलं का त्यांची जी कॉन्जुगेट बेस आहे त्याची स्टॅबिलिटी ही वेगवेगळी आहे त्यामुळे त्यांची पीके व्हॅल्यू वेगवेगळी आहे आणि त्यामुळे त्यांची ॲसिडिटी ही वेगवेगळी. लेट्स सी यांचे जो कॉन्जुगेट बेस आहे त्यांची स्टॅबिलिटी बघूया. दिस वन इज जे अल्कोहोलचं आयनायझेशन केल्यानंतर हा त्याचा कॉन्जुगेट बेस तयार झाला आहे. अल्कोहोलमध्ये हा जो आर ग्रुप आहे दॅट इज इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप म्हणजे तो +I इफेक्ट दाखवतो आणि +I इफेक्ट दाखवत असेल तर त्याचा जो कॉन्जुगेट बेस आहे तो काय असेल डिस्टेबल असणार म्हणजे त्याची डिस्टॅबिलिटी वाढेल कॉन्जुगेट बेसची. ॲटोमॅटिकली तो सगळ्यात लिस्ट ॲसिडिक असणार आहे त्याची पीके व्हॅल्यू सगळ्यात हाय आहे. सेकंड वन आहे दॅट इज दी फिनॉल. फिनॉलचा हा कॉन्जुगेट बेस आहे. इथं AR म्हणजे बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगचा जो कार्बन असतो तो असतो sp2 कार्बन आहे म्हणजे तो काय करतो इलेक्ट्रॉन विड्रॉअर नेचर आहे त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे त्या कार्बनची sp2 कार्बन असल्यामुळे आणि तो विड्रॉ करतो इलेक्ट्रॉन म्हणजे तो -R इफेक्ट दाखवतो. -R इफेक्ट दाखवतो म्हणजे कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी काय असणार आहे याचा कम्पॅरेटिव्ह जास्त असणार आहे. ॲटोमॅटिकली त्याची जी स्टॅबिलिटी ती इन्क्रीज झाली म्हणजे त्याचा ॲसिडिक स्ट्रेंथसुद्धा काय झाला आहे इन्क्रीज झाला आहे. आता याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ होतात वेगवेगळे तर प्रत्येक रेझोनेटिंग स्ट्रक्चर हा सिमिलर नसतो. इक्वॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर ते ड्रॉ करत म्हणजे बनवत नाही. थर्ड जो आहे तो आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिडचा हा कॉन्जुगेट बेस आहे. या कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी जर बघितली तर हा जो कार्बन आहे हा डिलोकलाइज होतो इलेक्ट्रॉन आपण हेही बघितलं याचा रेझोनन्स म्हणजे इट शोज -I इफेक्ट आणि हा रेझोनन्समध्येही आहे त्यामुळे याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे आणि जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर तो ड्रॉ करतो किंवा बनवतो बोथ स्ट्रक्चर आर इक्वॅलंट सेम स्ट्रक्चर तो ड्रॉ करतो किंवा बनवतो त्यामुळे याची स्टॅबिलिटी सगळ्यात जास्त असल्यामुळे त्याची जी पीके व्हॅल्यू ती सगळ्यात लिस्ट आहे. इन अनदर वर्ड त्याची जी ॲसिडिटी आहे ती काय सगळ्यात जास्त आहे. दॅट इज दी आन्सर फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट कम्पेअर द फॉलोइंग टू कॉन्जुगेट बेस अँड आन्सर. हे दोन्ही जे कॉन्जुगेट बेस आहे त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे आणि आन्सर द्यायचे खाली दिलेल्या क्वेश्चन्सचे. तर फर्स्ट वन जो आहे दॅट इज दी ॲसिडिक ॲसिडचा कॉन्जुगेट बेस आहे आणि सेकंड वन आहे मोनोक्लोरो ॲसिडिक ॲसिडचा कॉन्जुगेट बेस आहे. तर फर्स्ट थिंग इज दॅट हा जो ग्रुप आहे इट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे तो +I इफेक्ट दाखवतो. इथं क्लोरीन जो आहे तो -I इफेक्ट दाखवतो आहे. वन थिंग इज क्लिअर. Okay, now see the question. Indicate the inductive effect of methyl group in A and Cl group in B by putting arrowheads in the middle of appropriate covalent bond. आपल्याला arrow put करून दाखवायचं आहे का मिथिल ग्रुपचा इंडक्टिव्ह इफेक्ट काय आणि क्लोरीनचा इंडक्टिव्ह इफेक्ट काय आहे. तर मिथिल ग्रुप हा डोनर ग्रुप आहे म्हणजे इथला जो ॲरो आहे तो या वेमध्ये असेल. यू कॅन सी इट हिअर. इट इज लाईक दिस म्हणजे या वेमध्ये त्याचा ॲरो असणार आहे आणि जो क्लोरीन ग्रुप आहे तो इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप आहे त्यामुळे इथं ॲरो असे असणार आहेत. आपल्याला हे ॲरो दाखवायला सांगितले. दिस इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. विच स्पेसिस इज स्टॅबिलाइज बाय इंडक्टिव्ह इफेक्ट A और B. अँड थर्ड क्वेश्चन विच स्पेसिस इज डिस्टॅबिलाइज बाय इंडक्टिव्ह म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्टने स्टेबल स्पेसिस कोणती असणार आहे A आणि B
या दोघांमध्ये, आणि कोणती स्पेसिस म्हणजे ए आणि बी यामध्ये डिस्टेबल कोणती असणार आहे. तर जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात तिथं डिस्टॅबिलिटी जास्त असते, म्हणजे डिस्टॅबिलिटीसाठी आन्सर येणार आहे आपला ए. आणि जे इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप प्रेझेंट असले तर स्टॅबिलिटी जास्त असते, म्हणजे स्टॅबिलिटीसाठी आपल्याला आन्सर येणार आहे बी. तर दिस इज आन्सर फॉर दिस क्वेश्चन. होप यू अंडरस्टूड. नेक्स्ट आहे कंपेअर द pK व्हॅल्यू अँड अरेंज द फॉलोइंग इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिड स्ट्रेंथ. ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिड, मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड अँड डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड हे 4 मॉलिक्युल्स दिले. यांची pK व्हॅल्यू कंपेअर करायची आपल्याला आणि यांची ऑर्डर लावायची आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर लावायची आहे ॲसिडिक स्ट्रेंथ. तर फर्स्ट थिंग आपण आधी बघूया का कोणाची ॲसिडिटी जास्त आहे आणि कोणाची ॲसिडिटी कमी आहे. तो हा जो ॲसिटिक ॲसिड आहे त्यामध्ये जो मिथिल ग्रुप आहे दॅट इज द इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, म्हणजे हा या तिघांपेक्षा वेगळा आहे आणि डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे याची ॲसिडिटी सगळ्यात कमी असणार आहे, म्हणजे याचा नंबर येणार 4. आता राहिले हे 3. या तिघांमध्ये बघायचं जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम कोणाकडे आहे. इथं ओनली 1 इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आहे, हिअर आर 2 इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम आणि इन दिस मॉलिक्युल देर आर 3 इलेक्ट्रॉन. जेवढे जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम तेवढी जास्त ॲसिडिटी, म्हणजे फर्स्ट नंबर येणार आहे या मॉलिक्युलचा, सेकंड येणार आहे या मॉलिक्युलचा आणि थर्ड येणार आहे या मॉलिक्युलचा. मग यांची जर ऑर्डर आपल्याला लावायची असेल दिस ऑर्डर विल बी लाईक दिस, या वेमध्ये त्याची ऑर्डर येईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ कॉन्जुगेट बेस ऑफ मोनोक्लोरो ॲसिटिक ॲसिड अँड डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड विच वन इज मोर स्टॅबलाइज बाय -I इफेक्ट. तर मोनोक्लोरो आहे, डायक्लोरो आहे, म्हणजे एका मॉलिक्युलमध्ये 1 क्लोरीन ॲटम आहे, एका मॉलिक्युलमध्ये 2 क्लोरीन ॲटम. ऑलरेडी इथं आपल्याकडे फॉर्म्युला आहे. दिस वन इज द मोनोक्लोरो अँड दिस वन इज द डायक्लोरो. आता यांचे आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, कॉन्जुगेट बेसचे स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आणि सांगायचं विच वन इज मोर स्टेबल बाय -I इफेक्ट. तर -I इफेक्टने जास्त स्टेबल कोणतं आहे. तर फर्स्ट आपल्याला कॉन्जुगेट बेस यांचे ड्रॉ करावे लागतील. यांचे कॉन्जुगेट बेस ड्रॉ करून घेऊ आपण. दीज आर दी कॉन्जुगेट बेस आणि त्यानंतर विच वन इज दी मोर स्टेबल बाय -I इफेक्ट. तर जेवढं जास्त -I इफेक्ट तेवढी जास्त स्टॅबिलिटी. जास्त -I इफेक्ट कधी असणार आहे, जेव्हा जास्त विड्रॉअर ग्रुप प्रेझेंट असतील तर. तर हिअर इन दिस मॉलिक्युल देर आर 2 विड्रॉअर ग्रुप, म्हणजे हा जो मॉलिक्युल आहे त्याची स्टॅबिलिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. हिअर फक्त ओनली 1 ग्रुप प्रेझेंट आहे विड्रॉवर, दॅट्स वाय याची स्टॅबिलिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. तर यू कॅन राईट दॅट डायक्लोरो ॲसिटिक ॲसिड इज मोर स्टॅबलाइज बाय -I इफेक्ट. आणि स्ट्रक्चर ड्रॉ करायचे दोन्ही. नेक्स्ट क्वेश्चन जो विचारला आहे आपल्याला, दिस वन इज अरेंज द फॉलोइंग कार्बोक्सिलिक ॲसिड इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ॲसिडिटी. खाली काही मॉलिक्युल्सचे नेम दिलेले आहे, मी स्ट्रक्चरही ड्रॉ केलेले आहे. यांची आपल्याला अरेंजमेंट लावायची आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिडिटीची. तर याचे थोडेसे मी तुम्हाला क्ल्यूज देते. ॲक्च्युली हे दोन्ही क्वेश्चन तुम्हालाच करायचे आहे. दिस वन इज द फर्स्ट क्वेश्चन अँड दिस वन इज द सेकंड क्वेश्चन. हे दोन्ही क्वेश्चन्स आहे. आता फक्त मी तुम्हाला थोडंसं क्ल्यूज देणार आहे, हिंट्स देणार आहे. त्या हिंटवरून तुम्हाला फाइंड करायचं आहे. फर्स्ट मॉलिक्युल आहे मेटा नायट्रोबेन्झोइक ॲसिड, then this one is trichloroacetic acid, this one is benzoic acid and this one is alpha chlorobutyric acid. आता हे 4 वेगवेगळे मॉलिक्युल्स इथं दिले आहे. तर आपण या 4 मॉलिक्युलला 2 कॅटेगरीमध्ये फर्स्ट डिवाइड करून घेऊ. हे 2 जे आहे ते अरोमॅटिक ॲसिड आहे आणि हे 2 जे आहे ते अलिफॅटिक ॲसिड आहे. आधी या 2 अरोमॅटिक ॲसिडचं कंपॅरिझन करू आणि या 2 अलिफॅटिक ॲसिडचं कंपॅरिझन करू आणि नंतर या 4 कंपॅरिझन करू. तर अरोमॅटिक ॲसिडचं जर आपण कंपॅरिझन केला तर आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप जर प्रेझेंट असतील तर ॲसिडिटी काय होत असते, जास्त होत असते. तर म्हणजे इथं इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजे या मॉलिक्युलची ॲसिडिटी या बेन्झोइक ॲसिडपेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे या दोघांच्यामध्ये जो ॲरो येणार आहे तो या वेमध्ये येणार आहे, ओनली इन बिटवीन दिस 2. आता राहिलेले जे 2 आहे दिस 2, इथं इफ यू ऑब्झर्व देर आर 3 विड्रॉअर ग्रुप्स आर प्रेझेंट. हिअर ओनली 1 विड्रॉअर ग्रुप प्रेझेंट आहे आणि त्याचबरोबर 1, 2, 3 कार्बन प्रेझेंट आहे आणि ते पण हायड्रोकार्बनचं यामध्ये, म्हणजे प्रोपिल ग्रुप आहे. आणि जे प्रोपिल, इथिल, मिथिल हे ग्रुप्स असतात ते इलेक्ट्रॉन डोनर ग्रुप असतात. म्हणजे देर आर 3 डोनर ग्रुप आणि ओनली 1 विड्रॉअर ग्रुप. त्यामुळे आणि इथं देर आर 3 विड्रॉअर ग्रुप आहे. तर ऑब्वियसली या दोघांचा जर कंपॅरिझन केलं तर याची ॲसिडिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू या अल्फा क्लोरोब्युटेरिक ॲसिडची. आता हे कंपॅरिझन झालं आहे. अनदर कंपॅरिझन आपल्याला करायचं अलिफॅटिक आणि अरोमॅटिक यांच्यामधलं कंपॅरिझन करायचं आहे. तर ट्रायक्लोरो ॲसिटिक ॲसिडची ॲसिडिटी सगळ्यात जास्त आहे कारण तिथं 3 विड्रॉअर ग्रुप प्रेझेंट आहे. अल्फा क्लोरोब्युटेरिक ॲसिडमध्ये डोनर ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे त्याची ॲसिडिटी काय होत जाणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे. आता राहिला क्वेश्चन अलिफॅटिक आणि अरोमॅटिकमध्ये कंपेअर करायचा. तर बेन्झोइक ॲसिड जो आहे सिम्पल बेन्झोइक ॲसिड, तर त्याची जी ॲसिडिटी असते ती ॲसिटिक ॲसिडपेक्षा काय असते, जास्त असते. कारण हा जो कार्बन आहे दिस वन इज द sp2 कार्बन, त्यामुळे तो जास्त विड्रॉअर नेचर दाखवतो. आणि सिम्पल ॲसिटिक ॲसिड जो आहे तो त्याच्याकडे मिथिल ग्रुप असल्यामुळे तो डोनेटिंग नेचर दाखवत असल्यामुळे त्याचे जी ॲसिडिटी ते काय होते,
डिक्रीज होत जाते. तर एवढे हिंट यूज करून तुम्ही काय करायचं, याचा आन्सर फाइंड करायचं, याची सेरीज लिहून काढायची आहे. नेक्स्ट जो आहे दिस वन इज ॲसिटिक ॲसिड. सेकंड जो आहे तर हा याचं नेम आपण काढून घेऊ. दिस वन इज 1 2 आणि हिअर इट इज 3 3 3 3 ट्रायक्लोरोप्रोपॅनिक ॲसिड आहे. आणि हिअर इट इज 1 2 3 अँड 4 3 क्लोरो ब्युटेरिक ॲसिड. असे 2 कंपाऊंड्स दिलेले आहे. ते हे सिम्पल आहे, हायड्रोकार्बन्स आहे. ॲसिटिक ॲसिडचं तर ऑलरेडी तुम्ही गेस केलं असेल, सगळ्यात कमी ॲसिडिटी असणार आहे. राहिले हे 2, तर यामध्ये कम्पेअर करा कोणामध्ये जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉअर ग्रुप आहे, कोणामध्ये जास्त डोनर ग्रुप आहे. विड्रॉअर ग्रुप जर प्रेझेंट असले तर ॲसिडिटी जास्त असते, डोनर ग्रुप जर प्रेझेंट असले तर ॲसिडिटी काय असते, कमी असते. तर या हिंट्सचा यूज करून तुम्ही यांचे आन्सर फाइंड करायचे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.